नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. नारळी पौर्णिमा सण दिवा कोळीवाडा गावात मोठ्या उत्साहात साजरा. नारळी पौर्णिमेचा सण आलाय, चला रे जाऊया आपण बंदराला, अशा विविध कोळी गीतांच्या तालावर, बेंजूच्या तालावर नाचत दिवा कोळीवाड्यामधील कोळी बांधवांनी गावातून मिरवणूक काढली. दिवा कोळीवाडा ग्रामस्थ नवजीवन कला पथक दिवा कोळीवाडा यांच्या वतीने नवजीवन कला पथकांचे कार्याध्यक्ष चंदू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारळी पौर्णिमा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवा कोळीवाड्यातील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात नारळाचे पूजन करून बेंजोच्या तालावर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या युवक युवती महिला यांनी कोळी गीतांच्या तालावर नृत्य सादर करत दिवा गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक चंदू पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी उद्योजक बंडू केनी, भाजपचे पदाधिकारी राजेश मडवी, भाजपचे युवा पदाधिकारी ॲडव्होकेट निकेतन पाटील, मंडळाचे अध्यक्ष चंदन मडवी, उपाध्यक्ष नामदेव पाटील, सचिव प्रल्हाद नाईक, सूत्रधार यशवंत दिवेकर, युवा उद्योजक निलेश पाटील, स्वामी समर्थ सेवा केंद्राचे निलेश पाटील तसेच अन्य ग्रामस्थ मंडळ या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
वाड्यामधील समुद्राच्या किनाऱ्यावर जेटी बांधण्यात आले. त्या ठिकाणी सोन्याच्या नारळाचे सर्वांनी पूजन केले. समुद्र शांत व्हावा यासाठी प्रार्थना केली व समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी उपस्थित राहून नारळाचे पूजन केले व जेटीवर जाऊन पूर्ण परिसराची पाहणी केली व त्यात काय बदल करता येईल याबाबत कोळी बांधवांशी चर्चा केली. नारळी पौर्णिमा उत्सव यशस्वी होण्यासाठी कोळी समाज भक्त विश्वस्त मंडळ, नवसाती मित्रमंडळ, महिला मंडळ, दिवागाव श्रीकृष्ण मित्रमंडळ महिला मंडळ, उत्कृष्ट मित्रमंडळ महिला मंडळ, अहिल्या महिला मंडळ, दिवा कोळीवाडा यांच्या वतीने विशेष मेहनत घेण्यात आली. नारळी पौर्णिमेचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा कोकणात साजरा केला जातो आणि प्रामुख्याने आगरी कोळी यांचं एक आराध्य दैवत म्हणून म्हणतो की कारण त्यांचा जे काय समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात जावं लागतं आणि समुद्र शांत व्हावा म्हणून त्यासाठी तुम्ही हा जो नारळी पौर्णिमेला नारळ तिथे जाऊन समुद्राला अर्पण करता, ही परंपरा कशी आणि कशा पद्धतीने आज हे सुरुवात आहे आणि ती चालू ठेवलेली आहे? आज नारळी पौर्णिमा, उद्या रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा ही सातत्याने दिव्या गावातनं विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये आज त्या ठिकाणी सर्व कोळी बांधव आवर्जून उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी नारळाची पूजा करतात आणि नारळाची पूजा झाली, आरती वगैरे करतात. आरती करून आणि मग नारळाला सर्व एकत्र घेऊन आणि तो नारळ आपल्या गाडीवर घेऊन येतात आणि त्या ठिकाणी तो बसवतात. आणि आज नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्सवाने साजरा होत आहे. कोळी बांधव ढोल ताशाच्या बँडच्या गजरात नाचत वाजत गाजत जात असतात आणि हा नारळ समुद्रावर घेऊन जात असतात. आणि समुद्राला ज्यावेळेला भरती येतो आहे त्यावेळेला नारळी पौर्णिमा हा नारळ, सोन्याचा नारळ समुद्रामध्ये अर्पण केला जातो आहे. आणि समुद्रामध्ये आज अर्पण केल्यानंतर उद्या त्या ठिकाणी उद्या मच्छीमार फिशिंग करण्यासाठी समुद्रामध्ये जात असतात आणि सर्व कोळी बांधव त्या ठिकाणी जात असतात. म्हणून आई एकविरा देवीला प्रार्थना करतो आहे की सर्व कोळी लोकांना येणारे दिवस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जाऊ दे, हीच माझी प्रार्थना आहे. आणि सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व कोळी महिलांना रक्षाबंधनानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आता नारळी पौर्णिमेची परंपरा तुम्ही सांगितले की नारळ समुद्रात अर्पण केला जातो आणि उद्यापासून सगळे मच्छीमार जो व्यवसाय करणारे ते जातात कारण समुद्र शांत करतात. आता सरकारने लाडकी बहीणसाठी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे आणि लाडकी बहीण म्हटलं की रक्षाबंधन आलं. आता तुम्ही त्या रक्षाबंधनला या लाडक्या बहिणीला मच्छीमार सेलचे अध्यक्ष या नात्याने तुम्ही काय त्यांना एक भेट देणार आहात? सरकारने लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि त्या लाडकी बहिणी जर आज त्यांचे कोळी महिला रक्षाबंधन करण्यासाठी जात असतात आणि त्यांचे काय प्रश्न असतात त्या सरकारकडनं आम्ही सोडवले जात असतात. म्हणून आज लाडकी बहीण योजना आज सरकारने आणलेली आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आज हा नारळी पौर्णिमा त्यांनाही नारळी पौर्णिमेच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे यांना आज नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. याचबरोबर तुम्ही मच्छीमार सेलचे महाराष्ट्र राज्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. आज समुद्र आणि मच्छी व्यवसाय करणारे हे एक समीकरण असतं. आज अनेक कंपन्या ज्या आज कोकणामध्ये म्हणजे मुंबई असो, नवी मुंबई असो, ठाणा असो, इथे एक MIDCच्या कंपन्याचं दूषित पाणी त्या समुद्रात जातं. त्यामुळे मच्छीमारीचा व्यवसाय करणंसुद्धा आता अवघड झालं आहे. त्यांचा उदरनिर्वाह होणं, त्यांच्या कुटुंबाचं सुद्धा उदरनिर्वाह होणं, सरकारच्या काही योजना आहेत तो त्यांच्यापर्यंत पोचवणं, यासाठी तुम्ही आत्तापर्यंत काय प्रयत्न केलेला आणि त्यांना दिलासा देण्यासाठी काय योजना आहेत का? आम्ही राज्याचे कामगार मंत्री आकाश फोंडकर साहेब यांच्याबरोबर मीटिंग घेतली आणि आम्ही सरकारला मीटिंग घेऊन 7व्या माल्यावर मीटिंग घेऊन सरकारला आम्ही सांगितलं की या कंपन्यांनी आज आपलं दूषित पाणी सोडून आणि ते आमच्या मच्छीमारांवर फार मोठा गदा आलेला आहे. कारण तर मच्छी इथं भेटत पण नाही
आणि जेवढी मच्छी चांगली भेटायची ती आता मच्छी दूर गेलेली आहे. पण सरकारने त्याचा विचार करावा आणि मच्छीमारांना चांगला मोबदला द्यावा हीच आम्हाला सरकारला विनंती आहे.